नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बज अपडेट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अजून एक नवीन नोकरीची जाहिरात आपण घेऊन आलो आहोत. आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये आता भरती निघालेली आहे ज्युनियर इंजिनियर या पदासाठी. मुळात आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि ही देशातील बँकिंग क्षेत्राची मुख्य बँक आणि या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. भारतीय चलनाची नोटा छपाई करणे आणि देशातील महागाईवर नियंत्रण ठेवणं ही बँकर्सची बँक आहे. आरबीआय इतर सर्व व्यापारी बँकांना कर्ज देते आणि त्यांच्यावर देखरेख ठेवते. परकीय चलन फॉरेन एक्सचेंज भारताचा परकीय चलन साठ्याचा फॉरेन एक्सचेंज सांभाळण्याचा कारभार आरबीआय करते. सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. आता आपण पाहूया कोणती पदं आहेत. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल डिपार्टमेंट मध्ये एकूण 7 पदसंख्या आहेत आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मध्ये 4 पदं आहेत. अशी एकूण 11 पदं आरबीआय भरतीमध्ये आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता पद क्रमांक 1 साठी 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असला पाहिजे. SC ST PWBD साठी 55% गुण. त्याचसोबतच 2 वर्ष कामाचा अनुभव किंवा 55% सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणं गरजेचं आहे. SC ST PWBD साठी 45% गुण असणं गरजेचं आहे आणि सोबतच 1 वर्षाचा कामाचा अनुभव. पद क्रमांक 2 म्हणजेच ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट यासाठी 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा तुमचा असणं गरजेचं आहे आणि 55% गुण हे SC ST PWBD यांसाठी आहेत. सोबतच 2 वर्षांचा कामाचा अनुभव किंवा तुमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी असेल आणि 1 वर्षाचा कामाचा अनुभव असेल तर यामध्ये मदत होऊन जाईल. 45% गुण हे SC ST PWBD साठी आहेत. आता याच्यासाठी वयाची अट 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचं वय किमान 20 ते 30 वर्ष असणं गरजेचं आहे. यामध्ये एज रिलॅक्सेशन वयाची सूट SC ST साठी 5 वर्ष आणि ओबीसी साठी 3 वर्ष. नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतभर असेल. याची फी 450 प्लस 18% जीएसटी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी आणि बाकी कॅटेगरीज साठी 50 रुपये प्लस 18% जीएसटी. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असेल आणि शेवटची तारीख 6 मे 2026 असेल. आता आपण नोकरीची जाहिरात पाहूया. मित्रांनो, ही आहे नोकरीची जाहिरात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ॲज वेल ॲज इलेक्ट्रिकल इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तुम्ही ही जाहिरात पूर्णपणे सविस्तरपणे वाचू शकता. यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची माहिती दिलेली आहे. ऍप्लिकेशन सबमिशन विंडो एप्रिल 16 2026 ते मे 6 2026. पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज ऑनलाईन सेम विंडो आहे आणि टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन परीक्षेची तारीख आहे जून 6 2026. यामुळे परीक्षेची तारीख अजूनही त्यांनी फायनल केलेली नाहीये. ही असणार आहे टेंटेटिव्ह डेट. यामध्ये तुम्ही पाहू शकता बऱ्याच गोष्टींची माहिती दिलेली आहे. कोणत्या कोणत्या रिजन मध्ये किती ओपनिंग्स आहेत याचा पूर्ण उल्लेख केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. सोबतच पात्रता एलिजिबिलिटी क्रायटेरिया याची माहिती दिलेली आहे. एज रिलॅक्सेशन पाहू शकता. सोबतच एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणत्या पदासाठी कोणतं क्वालिफिकेशन किंवा कोणती डिग्री असणं गरजेचं आहे याची माहिती दिलेली आहे. एक्सपिरियन्स यामध्ये एक्सपिरियन्स बद्दल माहिती दिलेली आहे. स्कीम ऑफ सिलेक्शन तुमची जी परीक्षा होईल त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. इंग्लिश लँग्वेज साठी 50 प्रश्न असतील. त्यासाठी तुम्हाला 50 मार्क्स असतील. टोटल टाइम म्हणजे वेळ असेल 40 मिनिटांचा. इंजिनिअरिंग डिसिप्लिन पेपर 1 40 प्रश्न 100 मार्क्स आणि 40 मिनिटांचा पेपर असेल हा. इंजिनिअरिंग डिसिप्लिन पेपर 2 40 प्रश्न 100 मार्क्स आणि 40 मिनिटांचा पेपर असेल. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग यामध्ये 50 प्रश्न असतील आणि 50 मार्क्सचा हा पेपर असेल. एकूण प्रश्न 180 आणि 300 मार्काचा पेपर असेल हा. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट LPT याबद्दल माहिती दिलेली आहे. पूर्ण तुम्ही वाचू शकता आणि सोबतच पे स्केल तुम्हाला काय असेल यासाठी बेसिक पे 47,700 47,700 रुपये पर मंथ. सोबतच तुम्ही पाहू शकता 29,000 प्लस 9 ऍडव्हान्स इन्क्रीमेंट्स ऍडमिसेबल टू ज्युनियर इंजिनियर इन द स्केल ऑफ 29,000. यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. तर इनिशियल मंथली ग्रॉस इमॉल्युमेंट्स ऑफ फॉर ज्युनियर इंजिनियर इज अप्रॉक्सिमेटली 91,000. आपण बेसिक पे म्हणतोय इथे 47,000 दिलेला आहे आणि पूर्ण सगळे कॉम्पोनंट्स मिळून 91,309 तुमची सॅलरी असेल. यामध्ये बरेचसे तुम्हाला बेनिफिट्स सुद्धा मिळतील. रिझर्वेशन गाईडलाईन्स पण दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता. आणि आपण पाहूया मोड ऑफ पेमेंट
असाइनमेंट ऑनलाईन असेल, यासाठी सिलेबस कोणता असेल याची माहिती तुम्ही घेऊ शकता. इथे पण दिलेलं आहे. एक्झामिनेशन सेंटर कोणते असतील याची माहिती पूर्ण दिलेली आहे. बरेचसे हे झोन्स आहेत. या झोन्स मध्ये ज्या ज्या शहरात एक्झामिनेशन घेतली जाईल त्या शहराची माहिती दिलेली आहे. सोबतच काहीही हे फॉर्म्स यांनी अटॅच केले आहेत या जाहिरातीमध्ये, ते पण तुम्ही पाहू शकता. आता आपण बघतोय ही आहे वेबसाईट. या पोस्टसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी ही वेबसाईट आहे. तुम्ही पाहू शकता ibpsreg.ibps.in. इथे तुम्ही क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि यामध्ये तुम्ही बेसिक माहिती देऊन तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. यामध्ये बरीचशी प्रोसेस आहे. यामध्ये तुमचे बेसिक माहिती, फोटो आणि सिग्नेचर, तुमचे बाकीचे डिटेल्स, परत तुम्हाला फॉर्म पाहता येईल आणि डॉक्युमेंट्स अपलोड करून पेमेंट करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागेल. ही आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट. जनरल इन्फॉर्मेशन मिळू शकते. ही होती आरबीआय भरतीबद्दल माहिती. ज्या उमेदवारांना या आरबीआय भरतीसाठी ऍप्लिकेशन करायचं आहे, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.